रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हारे धन बरवा, तो हारे धन बरवा, बारवा, त्वहा माधव बारवा, त्वहा विठ्ठल बारवा, त्वहा विठ्ठल बारवा, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हारे बरवा, तो हारे बरवा, माधव बारवा, त्वहा माधव बारवा, त्वहा विठ्ठल बारवा, त्वहा विठ्ठल बारवा, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवी वरा, बाप रखुमा देवी वरा,
तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा माधव परवा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम मृदंग बदल है दूसरा गिटार मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत पुढे दयानिधी संत पुढे दयानिधी संत पुढे संत पुढे केनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही केनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही मोडोनिया नानामते देती सिद्धांते सौरसु देती सिद्धांते सौरसु देती सिद्धांते सौरसु नानामते देती सिद्धांते सौरसु निरामने ऐसे
संत कृपावंत सुख सिंधू तेने रघुमान जय कुमार कुमार हा बघा 2 मिनिटात मृदंग लावतो. ते मृदंग तर इकडं आणून लावा ना इथं आणून लावा ना राजू भाऊ, मृदंग इकडे घेऊन या, इकडे लावा. इथं लावा म्हणून अरे लावू दे ना त्यांना लवकर लावलं का थोडाफार प्रॉब्लेम आहे पण बघा बरं काहीतरी आहे काहीतरी आहे वाहन तो का घेतला मृदंग तो मृदंग का घेतला राजू भाऊ, तो मृदंग उचलून घ्या.
दया
मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत पुढे किंवा दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. मोडोनिया नाना मते, मोडोनिया नाना मते, देती सिद्धांते सौरसू, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. निळा म्हणे आईशे संत, निळा म्हणे आईशे संत, कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल भावण मंगल हारी. द्रव औषध शरथ आदिर बिहारी. सिया राममय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्तन हितकार. हृदय विराजत आवद बिहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूँ प्रणाम. कभी तुम्हें भूलूं न मेरे प्रियतम श्याम. मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत पुढे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत निळोबाराय जगद्गुरू तुकोबारायांचे अत्यंत लाडके शिष्य, अत्यंत निष्ठावान अशा प्रकारचे शिष्य असलेले निळोबाराय. निळोबारायांचा हा अभंग आहे. विठ्ठल ज्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांचे लाडके शिष्य ज्ञानोबाराय, त्याचप्रमाणे जगद्गुरू तुकोबारायांचे अत्यंत निष्ठावान अत्यंत लाडके शिष्य असलेले कोण? निळोबाराय. हा जो अभंग आहे हा तसा मी आत्तापर्यंत कधी कीर्तनाला घेतलेला नाही. वाचन खूप वेळेला झालेलं आहे, कीर्तन ऐकलेलं आहे मी अनेक महाराज लोकांचं, पण मी स्वतः घेतला नाही. कारण अभंग घेणं हे काही आमच्या हातची गोष्ट नाही. होई है सोई राम रची राखा. जसं परमात्मा करून घेतील त्याप्रमाणे ह्या गोष्टी घडत असतात. मग का घेतला नाही याचं काहीच कारण नाही आमच्याकडे. करणारा करविणारा तो परमात्मा आहे. पण ज्या वेळेला मी 4-5 वर्षाचा होतो त्यावेळेला भगवानगडावर मोठा नामसप्ताह झाला होता. आणि त्या सप्ताहामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर मामांनी या अभंगावर कीर्तन केलं होतं. कीर्तनाला वादन काम करायला आदरणीय प्रातस्मरणीय भीमसिंग बाबा होते. वादन काम मला वाटतं बहुतेक खेडकर भाऊ असतील तिथे एखादं हजर. आणि मी तसा उलगी हट्ट म्हणून लहान लेकराचा जसा हट्ट असतो फिरायला जायचा नाद राहतो. लहान लेकराला काही घेणं देणं नसतं. हो, काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त फिरायचा एक नाद असतो. कोणी निघालं की मला हो मी येणार असं राहतं. आणि काही मोठे माणसं म्हणतात बाबा मला काम आहे, घोडं मेलं वझाने शिंगरू मेलं यार धरानं उगे चुकत तू कशाला करतो. नाही नाही मला यायचं. त्याप्रमाणे मी एक हट्ट घेऊन भगवानगडाला गेलो होतो. तिथे त्यांचं कीर्तन झालं आणि त्यावेळेचं जे माझं वय होतं
अजानता महिमानम. मला काय मामासाहेबांचा, आदरणीय भीमसेन बाबाचा मला काय महिमा माहीत होता? काहीच नाही. अहो मोठे मोठ्या ठेंगड्याला कळत नाही संतांचा काय महिमा आहे. तर मी तर 4 वर्षाचा होतो. मोठ्या मोठ्याला कळत नाही की संतांचा काय महिमा असतो म्हणून. संतांचा महिमा बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. 10व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष अर्जुनानं कबुली दिलेली आहे की ज्यावेळेला आमच्याकडं नारद महर्षी कीर्तनाला यायचे, व्यास महर्षीसारखे आमच्याकडे येत होते आणि अनेक ते ज्ञानाच्या गोष्टी सांगायचे, आत्मज्ञानाच्या चर्चा चालायच्या. पण अर्जुन म्हणतात त्यावेळेला आमचं काही त्याच्याकडं ध्यान नव्हतं. आम्हाला काही त्यावेळेला ते कळालं नाही. आम्हाला फक्त गाण्याचा नाद होता. तिथं कोणती चाल आहे आणि कसं गायन होतं आहे. हो, गीतं सुखाची ऐकू. मी काही असं विनोद म्हणून बोलत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. आम्ही त्यांच्या फक्त चालीच ऐकत बसायचो. कारण आम्हाला कशाचा नाद होता? फक्त चाली म्हणायचा नाद, गायन करण्याचा नाद होता. म्हणून आम्ही त्याच्यातच रंगून गेलो. पण एवढे मोठे मोठे संत आमच्याजवळ आले, त्यांचं काही महिमा आम्हाला कळाला नाही असं अर्जुन पण म्हणत आहेत. आणि मी ज्यावेळेला हे सगळं ऐकलं मामासाहेबांचं, तर त्यावेळेला मला काय छोटंसं होतं. लहान लेकराला काय महिमा कळणार? काल याचा या छोट्याचा जन्मदिवस होता. आमचे राजू भाऊंचा मुलगा आहे हा पवन. त्यांनी पाया पडायला घरी आणलं. पाया पडल्यानंतर त्याला म्हणलं अरे तुला पुढं काय व्हायचं आहे? तो म्हणला मला संभाजी महाराज. मी म्हणलं संभाजी महाराजांनी तर वाघाला असं फाडलं होतं म्हणून जाबड्याला. तुला मी सिद्धार्थ गार्डनमध्ये घेऊन जातो, तू वाघाच्या तोंडून हात फिरतो का? ते बोला न हो हो हो. ते काय शक्य का? म्हणजे लहानपणाचं कसं अजानता. त्याला काय माहिती आहे संभाजी महाराज कोण आहेत म्हणून? विठ्ठल 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 संभाजी महाराज असं जर त्यांनी असं थोडासा आवेश केला ना, साखळदंड तोडत होते. साखळदंड तुटायची असं त्यांच्यात शक्ती होती. हे कशाकरता मी तुम्हाला सांगितलं की अजानता. त्या वयामध्ये मला काही माहिती नव्हतं, पण असं एक कीर्तन त्यांचं मी ऐकलेलं आहे. आणि त्या अभंगावर आता मी काय थोडंफार बोलणार आहे. अभंग संत निळोबारायाचा आहे. आणि या अभंगामध्ये निळोबाराय सांगतात, तुम्हाला जर तुमच्या ध्येयापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला योग्य मार्ग सांगणारे जे आहेत त्यांची शरणागती करावी लागेल. विठ्ठल विठ्ठल असे लोक परमार्थ करत नाही असं नाही. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशील. प्रत्येक माणसं हे काही ना काहीतरी देवाची सेवा करत असतात. कोणी सकाळी उठलं की आपलं आंघोळ करून पूजा करतात, काही ध्यान लावतात वेगवेगळ्या प्रकारे. कोणी त्या गौरीमध्ये चांगलं तूप टाकून त्याच्यात तांदूळ टाकणं, काय हवन हवन असे काही काही लोक वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. अग्निहोत्र, हां बरोबर. मी तेच म्हणलं हवन कसं काय आलं. अग्निहोत्र म्हणजे माणसं करत नाही असं नाही, चालूच आहे सेवा. पण ती सेवा आपण किती वर्षापासून करतोय, पण त्याची काय अनुभूती आपल्याला? फक्त दुसऱ्याला नाव ठेवायचं कार्यक्रम सुरू झाला की मी एवढं करतो, तू तर काहीच करीत नाही, तू काहीच करीत नाही. असाच एक माणूस नाव ठेवायचं, त्याच्या मित्राला नाव ठेवायचं. अरे मी सकाळी इतका वाजता उठतो, 2 घंटे माझी पूजा चालते, 2 घंटे. हो, त्याच्यानंतर मी कधी देवाला नैवेद्य समर्पित केल्याशिवाय जेवण करत नाही.
संध्याकाळी माझं ठरलेलं आहे उदबत्ती लावून असं ओवाळल्याशिवाय रात्रीचं जेवण घेत नाही. आणि तू काहीच करीत. तो मित्र म्हणला तू इतक्या दिवसापासून करू राहिला. किती दिवसापासून? म्हणजे 40 वर्ष झाले. काय झालं त्याच्यानं? म्हणजे काय झालं मला काय माहिती. काय झालं? काही नाही, चालू आहे. अरे पण तुझ्या पदरात काय पडलं? तुझ्या पदरात हेच पडलं की तू मला नाव ठेवू राहिला. अजून तुझ्या हृदयाची शुद्धीसुद्धा झाली नाही. इतक्या 40 वर्ष येणा देऊन. म्हणजे आमचे म्हातार बाबा सांगायचे येणा देऊन दावे तोडायचे. काय तुझं झालं त्याच्यापासून सांग. तो म्हणला बाबा मला तर काही कळत नाही पण माझं चालू आहे बाबा. हो, रोज चालू आहे. आणि ते जर नाही केलं तर मग मला भाकर गोड लागत नाही. म्हणजे अंगवळणी पडलेलं काय. काही माणसाच्या असे परमार्थ अंगवळणी पडलेला आहे. तेवढे कुटाने करीत नाही तोपर्यंत त्याला भाकर गोड लागत नाही. असे काही असतात. बऱ्याचशा महिला आहेत काही पुटपुट करीत राहतात. घंटा घरामध्ये कोणी काही बोललं तरी आणि मग बोलल्या तर एवढ्या वसकून बोलते की विचारू नका. कळत नव्हतं का मी माझं रामरक्षा चालू होती. कळत नाही का माझं अमुक चालू होतं, माझं तमुक चालू होतं. ठीक आहे, चालू आहे, तुम्ही चालू राहू द्या, आमचं काही म्हणणं नाही. पण काही बदल झाला का? काही अंतःकरणाची शुद्धी झाली का? त्या मित्रानं तोच प्रश्न केला. आणि त्या मित्राचं काहीतरी भाग्योदय म्हणून त्या मित्राला एक महात्मा पुरुष भेटले. योगायोगानं त्यांचं कीर्तन त्याच्या कानावर आलं. त्यानं श्रवण केलं एकाग्र चित्तानं. त्या कीर्तनाला हे दोघं पण होते. त्या कीर्तनाला हे दोघंही होते. पण याचं ऐकणं वेगळं आणि त्याचं ऐकणं वेगळं. तो फार एकाग्रतेनं ऐकत होता आणि याला सवय लागली होती दर 15 दिवसाला ऐकायची. बस ऐकायचं ना आपलं पाय पडले. महाराज तुमचं तुमच्या पायावर अर्पण, आम्ही आपले मोकळे, अशी त्याला सवय लागली होती. म्हणून तो कीर्तन सवयीप्रमाणे ऐकायचा. पण त्याच्यात बदल काहीच घडत नव्हता. पण हा जो होता याला त्याच्यातल्या गोष्टी फार मनाला लागल्या. महाराजांनी नरदेहाचं महत्त्व सांगितलं. जे कोणी कीर्तनकार असतील, नरदेहीचा हाची स्वार्थ, जे साधावा चौथा पुरुषार्थ, पहाडी तो न करिता जो का अर्थ, तो अनर्थ जाणावा. पावनिया मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धब जाना, पुच्छे विन दुपाई. महाराजांनी खूप नरदेहाचं महत्त्व सांगितलं की नरदेहीचा हाची स्वार्थ, जे साधावा चौथा पुरुषार्थ. नरदेह मिळालेला आहे त्यामध्ये त्याने मोक्ष प्राप्ती करून घेतली पाहिजे. नाही केलं तर काय उपयोग. तो लांडा गर्धब जाना, पुच्छे विन दुपाई. त्याला फक्त शेपूट नाही तर गाढवाचं आणि त्याच्यात काहीच फरक नाही. कारण नरदेह निधान लागले हती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती तरी होती, तरी का चित्ती न धराल. तेवढ्या एका कीर्तनानं त्याचं अंतःकरण बदललं. काय त्याची मागच्या जन्माची काही पुण्यही असेल. पूर्वपुण्य ठेवा ओढवना. अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं. आणि त्यानं कीर्तन झाल्यानंतर महाराजांचे पाय धरले. म्हणले महाराज माझ्या कल्याणासाठी मी काय करू सांगा.
जेणे माझा उद्धार होईल, जेणेकरून मला भगवत दर्शन होईल, असं मी काय करू? काय देह घालू करवती करवरी करमरी, सांडूया अग्नी भितरी, काय शेवन शीत उष्णतहान, साहो की मौन धरुणी बैसो. काय करू महाराज? हे करण्यासाठी मी काय करू? यज्ञ करू का, वेदाध्ययन करू का, यज्ञ करू का, काय करू सांगा तुम्ही? मौन धरून बसू का, व्रत वैकल्य करू? काय केलं म्हणजे माझं कल्याण होणार आहे? काय केल्याने माझं कल्याण होणार आहे? अशा प्रकारची अंतःकरणामध्ये तळमळ त्याच्या निर्माण झाली. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कहियो रे प्रभु आवन की, मन भावन की, आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई मला योग्य अशा प्रकारचा मार्ग दाखवा. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा, देवकृपा करील मज काय लाज राखील. अशी अंतःकरणामध्ये त्याच्या तळमळ निर्माण झाली. योगायोगानं संत निळोबारायाची आणि त्याची गाठ झाली. भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन, सत्संगमेव लभते पुरुषावदावै. भाग्याचा उदय देहे जोडी संत पाय. महद्भाग्यानं साधूचं दर्शन घडत असतं. संत निळोबारायांचं भेट झाली. निळोबारायाजवळ तळमळ व्यक्त केली. महाराज मी कोणती साधना करू? कोणती साधना केल्यानं माझं कल्याण होणार आहे? निळोबाराय म्हणतात बाबा आपण मनानं कुठल्याही प्रकारचे उद्योग नाही करायला पाहिजे. साधना ह्या आपल्या मनानं ठरवू नये. ज्याप्रमाणे तुम्हाला गीता जर श्लोक शिकायचे असतील तर मनानं उच्चार करू नये. माझ्या धोरणाने करत असतो. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला. मनोमार्गे गेला. आपल्या मनानं कोणत्याही साधना ठरवू नये की ही केल्यानं माझं कल्याण होईल असं काही ठरवायचं नाही. निळोबाराय म्हणतात बाबा ह्या गोष्टी ज्या आहेत ना की तुला योग्य साधन सांगणारे, योग्य मार्ग दाखवणारे त्यांच्याकडे जावं लागेल, त्यांना विचारावं लागेल आणि त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं मार्ग दाखवलेले. असं निळोबारांनी त्याला, त्या साधकाला, त्या अंतःकरणामध्ये ज्याच्या तीव्र तळमळ आहे त्या साधकाला निळोबाराय अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये मार्ग दावून गेले आठी, मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले आठी, मार्ग दावून गेले आठी, मार्ग दावून गेले आठी, मार्ग दावून गेले
मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत पुढे. निळोबाराय सांगतात की त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल, कारण त्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवलेला. आता पहिली गोष्ट, एक तर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या कल्याणाची तळमळ असायला पाहिजे. इतक्या दिवसापासून, इतक्या वर्षापासून आपण कीर्तन ऐकतो, कधी मनात तरी हा विचार आपल्या आला का आपल्या उद्धार होईल का, आपल्याला भगवत दर्शन होईल का. आपण एक करमणूक म्हणून ऐकतो. आपण म्हणजे बरीचशी लोक, काही थोडे असतील साधक, हजारो लोक कीर्तनाला असतात, कधी कधी लाखांनी लोक येतात, पण त्याच्यामध्ये तळमळीचं कोण आहे. पैठणला आमच्या वडिलांचं कीर्तन व्हायचं माहेश्वरीमध्ये, जुन्या माहेश्वरीमध्ये. 2-2.5 घंटे कीर्तन त्यांचं राहायचं, 3 घंटे राहायचं. एक वर्षी गेलो होतो मी तिथे त्यांच्या त्या एकादशीच्या वेळेला. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या एकादशीला समोर बसलेला एक मनुष्य आणि चांगल्या प्रकारे मान डोलत होता. असं काही त्याचे हावभाव होते की खरोखरच आता हा नक्कीच त्यांचे पाय धरणार कीर्तन झाल्यावर आणि विचारणार, बाबा मला योग्य मार्ग दाखव. तर त्यानं कीर्तन झाल्यावर आमच्या वडिलांना विचारलं, म्हणले महाराज तुरीचे काय भाव आहे, सध्या तुरीचे काय भाव चालू. आता मला सांगा, ते पैठणच्या वारीला आले का तुरीचे भाव बघायला आले. हा व्यापारी मनुष्य, याच्या डोक्यात पूर्ण कीर्तन होईपर्यंत तुरी, आणि समोर छातीवर बसले महाराजांच्या एकदम समोर बसलेला. आता समोर बसलेले जर असे तर कोपऱ्या कापऱ्याचे कसे सांगा तुम्ही. काय अवस्था आहे की आपण नेमकं करतोय काय, याचा आपल्या जीवनामध्ये काही संबंध आहे का. हे जे आपण नेहमी कीर्तन ऐकतो याचा काही संबंध आहे का, याच्यापासून आपल्याला मिळवायचं आहे काय, अशा काही गोष्टी असतात. तर माणसाचं जे चित्त असतं ते चित्त शुद्ध होत नाही, मागच्या पुण्याचा त्याला जोड लागत नाही, तोपर्यंत ही अंतःकरणामध्ये भावनासुद्धा जागृत होत नाही. फक्त एवढंच आहे की वाया जाणार नाही, काहीतरी थोडाफार लाभ होईल, नसल्यापेक्षा बरं आहे. पण आता ही तळमळ कधी निर्माण व्हावी. निळोबाराने सांगितलं, बाबा योग्य मार्ग सांगणारे फक्त संतच आहे. त्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवून दिले. मार्ग दावून गेले आधी. मार्ग म्हणजे रस्ता. कुठला रस्ता? भगवंतापर्यंत जाणारा रस्ता. मग काही लोक म्हणतात, मग एवढं जर त्यांनी मार्ग दाखवला तर मग देवच का नाही दाखवलं. काही असे डोकेबाज लोक असतात, संतांना नुसतं मार्ग दाखवायला कशाला पाहिजे होतं. मग त्यांनी एवढी त्यांची हिंमत आहे, एवढं जर त्यांचं मोठं अधिकार आहे तर त्यांनी देवच दाखवायचं, मार्ग कशाला दाखवलं. याचा अर्थ असा आहे की बाबा देव दाखवण्यासाठी आणि देवाला ओळखण्याची लायकी त्या मार्गानं चालल्याशिवाय येत नाही. मार्गावर आरूढ असला तर ती लायकी येते, नाहीतर देव दुर्योधनाला सुद्धा दिसलेला होता. देवाबरोबर भाषण झालेलं आहे दुर्योधनाचं, कृष्ण परमात्म्याशी भाषण झालेलं आहे, पण त्याला कृष्ण कळाले नाही. त्याला दिसले नाही का कळाले नाही? कळाले नाही. तो म्हणला हा गवळ्याचं पोरग आहे, हे गवळ्याचं पोरग आहे. आणि कृष्ण परमात्म्याला तोंडावर म्हणला की तुम्ही गवळी लोक आहेत, तुम्ही राजकारणात पडायचं नाही. राजकारणातले डोके वेगळे राहतात. हो, राजकारणी लोकांनाच माहिती आहे ते कसे असतात ते. हो, त्यांचे डोके वेगळे असतात. त्यांच्या डोक्यात असं हे भजन आणि कीर्तन वगैरे नसतं राजकारणी लोकांचे. ते येतात सप्त्यामध्ये, पण अगदी शेवटी येतात. हारबीर घालायचं, त्यांना माईक जरी दिलं तर ते मग महाराजांची अशी स्तुती करतात जसं काय ते 15-20 वर्षे त्यांच्या आश्रमात राहिले. इतके ते त्यांचे भलते सुपेर डुकर. हे जे सिनेमामध्ये नट्या काम करतात ना, हे नट नाही का, अमिताभ बच्चन वगैरे, शत्रुघ्न सिन्हा, असे नाही का ते नट आहेत.
हे सगळे नट आणि नट्या एका कढईमध्ये टाकायच्या अशा, आणि सगळ्या कढईमध्ये पाणी टाकून उकळून 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 त्या सगळ्या नट नट्याचा अर्क काढला म्हणजे एक पुढारी होतो. हो विठाल काय त्या दुर्योधनाला काही अक्कल होती का काही? एवढे कृष्ण परमात्मा समोर असून म्हणतात की हा गवळ्याचं पोरग आहे, याने राजकारणात पडायचं नाही. मग तुम्हाला काय राजकारण कळतं? म्हणे नाही देणार मी त्यांना जमीन, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा मी त्यांना जमीन देणार नाही पांडवाला. आणि भगवान समजावत आहे की मानो बचन हमारो एक राजा, मानो बचन हमारो. किती विनंतीनं भगवान सांगतायत की राजा म्हणजे बखत पडे बाका तो गधे को बोलो काका. कृष्ण परमात्म्याने त्याला राजा म्हणायचं एवढी त्याची लायकी होती का? खरं तर त्याला 2 खोकाळीत ठेवून द्यायला पाहिजे. पण आता हे मी आता बोलायची हिंमत करतो, पण दुर्योधन जर होता आणि त्या टायमाला जर मी बोलायची डेअरिंग, आता तर सध्या आम्ही रावणाला पण बोलतो, पण ते गेले म्हणून. पण ते जर इथं असते ना, अरे मग काही खरं नव्हतं आमचं. विठाल नाही देणार म्हणजे भगवान विनंती करतायत तरी नाही ऐकलं त्याने. म्हणजे आपला मूळ मुद्दा असा आहे की देव दिसला नाही असं नाही, देव कळाला नाही. देव केव्हा कळत असतो? योग्य मार्गावर आपलं ज्यावेळेला क्रमण ज्या योग्य मार्गानं गेला तर हृदयाची शुद्धी होते आणि भगवत दर्शनाचा तो अधिकार होतो. म्हणून मार्ग दाखवलेला आहे. दर्शन जरी त्यांना करून द्यायची त्यांच्यात सामर्थ्य असलं तरी आपली लायकी नसते, लायकी नसते. म्हणून लायकी पण फार महत्त्वाची आहे, अधिकार पण फार महत्त्वाचा आहे. याच्यासाठी त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत पुढे. हा एक पाठ गाथ्यातला आहे. माझ्याकडे एक 70-80 वर्ष अगोदरचा गाथा आहे, आमच्या वडिलांच्या हातचा. निळोबारायचा गाथा आहे. आता पानं थोडे जीर्ण झालेत, पण ते एक सोन्यासारखं ते धन असल्यामुळं मी ते जतन केलेलं आहे. याचा धरीना अभिमान करीना फुले जतन. त्याच्यातला तुकडा ताकडा इकडे तिकडे होऊ नये म्हणून त्याला सांभाळत असतो. एखाद्या वेळेला सोन्याकडे दुर्लक्ष करू. सोन्या म्हणजे पोरग. हो विठाल विठाल. त्याच्यातला हा पाठ आहे की दयानिधी संत पुढे. हो ते पुढे गेले म्हणजे कुठे गेले तर ते कृतकृत्य झाले. पुढे जाणं. त्या साधू संतांनी आम्हाला योग्य मार्ग दाखवून ते त्या ध्येयापर्यंत गेलेले. ते परमात्म रूप झाले, पुढे गेले. पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्यांची मारे. वाणीतील त्यांची नातच पंढरी जाऊ रे खेळ्या, विठ्ठल रखुमाई पाहू. नातच पंढरी जाऊ रे खेळ्या. भीमा तिर्यक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी 4 भुजा त्याची, बाईला 16,000 रे. नाचत पंढरी जाऊ रे खेड्या, विठ्ठल रखुमाई पाहू. नाचत पंढरी जाऊ रे खेड्या, विठ्ठल रखुमाई पाहू. हे रविवारच्या अभंगातला अभंग आहे. भजनी मालिका जे पाहत असतील त्यांच्याकरता सांगतो. ज्यांना माहीतच नसेल त्यांनी लई डोकं नाही लावायचं, ऐकून घ्यायचं आणि भरोसा ठेवायचा. हे बरोबर सांगू राहायचं. बाकी रविवारच्या अभंगातला हा अभंग आहे की भीमा तीरी एक वसविले नगर. भीमा तीरावर एक नगर आहे.
त्या नगरीचं नाव आहे, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी, मोकाशी म्हणजे तेथला पाटील. जसा गावचा पाटील असतो ना, त्याचा जसा पावर असतो गावामध्ये, पाटील आले पाटील आले. आमच्या गावामध्ये जे अगोदर पाटील होते त्यांच्या बुटाचे आवाज यायचे, असे कर्र कर्र असा आवाज चालायचा. असे पाटील राहायचे ते. तर ते तिथला पाटील आहे पंढरपूरचा. तेथील मोकाशी चार भुजा त्याच्या, आता त्याला तर 2च भुजा आहेत. तिथल्या पंढरीच्या पाटलाला जे आहे ना, पंढरपूरला पांडुरंगाला भुजा किती आहेत? 2 आहेत. पण यांनी किती लिहिल्या? 4 म्हणजे ते विष्णू परमात्मा आहे. त्याला 4 भुजा आहेत. कोणाला? विष्णू परमात्माला. सशंख चक्रम सकिरीटकुंडलम सपीतवस्त्रम सरसीरुहेक्षणम सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. म्हणजे तो विठ्ठल विष्णू आहे म्हणून 4 भुजा. आणि तो विठ्ठल कृष्ण आहे म्हणजे 4 भुजा त्याशी. बाईला 16,000 रे, तोच कृष्ण आहे. कृष्णाला किती बायला आहेत? बायला म्हणजे बायका. किती बायका? 16,000. आणि ह्या 8 पट्टराण्या होत्या, 16,108. इतक्या त्याला बायला 16,000 रे. तिथे जायचं. नाचत पंढरीये जाऊ रे खेळ्या, विठ्ठल रखुमाई पाहू रे. खेळ्या म्हणजे वारकरी. हे वारकऱ्यांना आपण नाचत नाचत जाऊन त्या विठ्ठलाला रखुमाईला बघू. विठ्ठल रखुमाई पुढे गेले ते निधाई झाले. जे जे पुढे गेलेले त्या मार्गाला जे गेलेले ते निधाई झाले म्हणजे कृतकृत्य झाले. निधाई झाले याचा अर्थ कृतकृत्य झाले, निश्चिंत झाले. आणि आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या. निश्चिंत जीवन झालं, निधाई झाले. वाणीतील त्याची सीमारे. आणि ते पुढे गेलेले जे आहे ना, त्या भगवंताचे वर्णन करणारे आहेत. त्या परमात्म्याच्या सगळ्या गोष्टी ते सांगतात. सीमा म्हणजे परमात्मा कसा आहे त्याचं व्यापक पण सांगतात. हे सगळं ते वर्णन करतात. त्यांना तो अधिकार आहे. वाणीतील त्यांची सीमा रे. अशा प्रकारचे ते अभंग आहे. खूप सुंदर सुंदर अभंग आहे. संत सज्जनी मांडली दुकाने, जे दया पाहिजे त्या हे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. खूप सुंदर एक एक कडवं त्याचं आहे. मग आपला मूळ विषय आहे की ते पुढे गेले म्हणजे त्यांनी आपलं ध्येय प्राप्त करून घेतलेलं आहे. की दयानिधी संत पुढे नुसते गेले नाही तर मार्ग दावून गेले आधी. अगोदरचे जे काही संत होऊन गेले आपल्या अगोदरचे, हो अनेक संत. ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओढी, प्रल्हाद सुदामा सुदामाने ओढी रे. असू द्या. हे गायचं असेल तर त्याला कोण लागेल? भक्ती. सगळ्याच्या तोंडातून निघालं. हे गाण्यासाठी भक्ती लागेल. जर मी गाऊ लागलो तर ते होईल संभाजीसारखं, आहे की नाही? जेनो काम तेनो साजे. ज्याचं काम त्यानेच करावं. तर हे जे काही आहे हे सगळे अगोदरचे जे काही संत होऊन गेले. ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओढी. भक्त ध्रुव बाळ आहेत, भक्त प्रल्हाद आहेत, भक्त सुदामा आहेत, शुकाचार्य आहेत. हे सगळे शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी वगैरे सगळे हे सगळे संत यांनी जो मार्ग दाखवलेला आहे. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत पुढे. या संतांच्या मार्गानं आपण चाललं पाहिजे. ज्ञानोबारायांनी कोणत्या मार्गातून ज्ञानोबारा आलेले त्यांचा मार्ग आपण धरा. ते भगवान महादेवापासून आलेले. ज्ञानोबाराय कुठून आले? भगवान महादेवापासून. आणि ज्ञानोबारायांचं सामर्थ्य बघा तुम्ही, ज्ञानोबारायांचा अधिकार बघा की भगवान महादेव स्वतःच त्यांच्यासमोर निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपानं समोर बसले. मग भगवान महादेवाची माहिती ज्ञानोबाराला जास्त का आता सध्याच्या संताला जास्त?
की भगवान महादेवाची सेवा कशी करावी लागते हे सध्याच्या लोकांना माहिती आहे का ज्ञानोबाला जास्त माहिती. पण ज्ञानेश्वरीत कुठंच लिहिलेलं नाही की नंदीच्या कानात काही सांगा म्हणून. पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजाला ही माहिती पाहिजे, कारण समोरच महादेव बसलेले होते ना. त्याच्यामुळे ज्ञानोबाराने जे लिहिलं ते आपण त्या मार्गाने चालायला पाहिजे. पण आपण काहीच करत नाही. ज्ञानेश्वरीचे पारण करतो तरी आपल्याला काहीच माहीत नाही त्याच्यात काय म्हणून आपण काय करतो, गातो एका आणि खातो एका. खायचं एकाचं आणि गायचं एकाचं असे काही असतात. जसं काही जुन्या महिला खेड्यापाड्यामध्ये नवऱ्याच्या घरी खाते आणि जात्यावर तिकडचे गाणे गाते. माया भावाच्या घराला सोन्याचं कुलूप चाललंय. आज तू इथं खवरायली याचं गाय ना काहीतरी थोडंफार. म्हणजे गातो एका सांगतो पाहतो एका खातो एका. त्याप्रमाणे ज्ञानोबारायचे आपण आहोत, तर ज्ञानोबारायने जे आपल्याला सांगितलं तसं आपण वागायला पाहिजे. नाही तर आपला मार्ग चुकलेला आहे. आपण ज्ञानोबारायला ओळखलंच नाही. तुकोबाराय आपले मूळ संत आहेत, अगोदरचे संत आहेत. त्यांनी काय सांगितलं आहे गाथ्यामध्ये, आपल्याला काय काय मार्ग दाखवून दिलेले आहेत, त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. आणि ते तुम्हाला समजत नसेल तर एखाद्या अधिकारी व्यक्तीला, पुष्कळ संत जगामध्ये आहेत, त्यांना विचारायचं की तुकोबारायांच्या अभंगामध्ये काय काय सांगितलेलं आहे, आपल्या कल्याणाच्या काय काय गोष्टी सांगितलेल्या आहे आम्हाला सांगा. आमचं पूर्ण श्रद्धा तुकोबारायावर आहे, तर आपलं कल्याण होईल. आणि ते खऱ्या अर्थानं दयानिधी आहे. हे बाकीचे काही पण सांगत राहतात ना, ते फक्त निधीच्या मागे लागलेले आहेत. ते निधी आहेत नुसते. त्यांना लोकांकडून निधी गोळा करायचा असतो. विठ्ठल विठ्ठल साधू संत माय बाप जे कादयचे सागर. भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माय. तिही केले कृपादान मस्तकी ठेवेला कर. माया मोह निरसली सुख झाले कलेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मग तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. हे खरे दयानिधी. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. काय त्यांचं वर्णन, साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. ते दयेचे समुद्र आहेत. भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर. तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर. माया मोह निरसले शुद्ध झाले कलेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. म्हणून दयानिधी संत पुढे. हे दयानिधी संत आहेत आणि हे त्या ध्येयापर्यंत गेलेले आहेत. त्यांनी मुक्काम गाठलेला आहे. ते परमात्म रूप झालेले आहेत आणि त्यांच्या दयाद्र अंतःकरणानं तुम्हाला आम्हाला ते मार्ग दाखवून दिलेला आहे. तो रस्ता त्यांनी दाखवून दिलेला आहे. तो ट्रॅक सोडू नका.
या मोठ्या रोडला काय म्हणतात, कोणता रोड म्हणतात? नाही ते दुसरं समृद्धी मार्ग. त्या समृद्धी मार्गावर जर ट्रॅक सोडून गाडी दुसरीकडे गेली, कारण तिथे एक तर गाड्याला वेग फार राहतो, कारण रस्ता कसा आहे एकदम सुपर, त्यावेळेला गाड्याचे भयंकर वेग असतात. पण जर का त्या वेगामध्ये तुम्ही तुमचा ट्रॅक सोडला तर काय होईल हे सांगताय ना, धोका. त्याप्रमाणे हा जो संतांनी दाखवलेला मार्ग आहे, तो मार्ग आपण कधी त्या ठिकाणी अवलंब केलाच नाही. नुसतं घरामध्ये आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, वाचन करायचं. महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे रोजचे 5 पान वाचित जा, वाचून घेतो. 15-20 अभंग वाचित जा, वाचून घेतो. पण त्याच्यामध्ये आपण कधी अर्थदृष्टीनं पाहिलं की त्यांनी आपल्याला कोणते मार्ग दाखवले ते आपण बघितलेच नाही. मग आपण आपल्या मनाने कोणतेही मार्ग अवलंबन करायला लागलो, चाललं आयुष्य. याच्यानं होणार काय? त्याच्यानं फायदा होणार नाही. ते मार्ग जर तुम्ही चुकीचं जर अवलंबन केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ध्येय गाठता येणार नाही. म्हणून त्या मार्गाने चाललं पाहिजे, योग्य रस्त्याने लागा. मार्ग दावून गेले आधी, कोणता मार्ग आहे व भगवंताच्याकडे जाणारा मार्ग कोणता आहे? कारण ते दयासागराले संतांनी तो मार्ग तुम्हाला आम्हाला दाखवून दिले आहे. निळोबाई सांगतात, बाबा तुला जर वाटत असेल तुझं कल्याण व्हावं तर त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच चालावं लागेल. विठ्ठल मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अधिकारानुसार जे दाखवलेले मार्ग आहे ते सगळे मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे आणि ज्ञानोबारांनी पुन्हा त्या अष्टांग योग मार्ग हा सुद्धा सांगितलेला आहे. गीतेमध्ये हे 3 तर आहेच, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आहे आणि आणखी अष्टांग योगाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. हे सगळे मार्ग दाखवलेले आणि पुन्हा आश्रमानुसार आपापले कर्मसुद्धा सांगितलेले आहेत की तुम्ही नेमकं कोणत्या आश्रमामध्ये आहात, तुम्ही कोणती साधना करायला पाहिजे, तुमचा मार्ग काय आहे. ब्राह्मण आहात का, क्षत्रिय आहात का, वैश्य आहात का, शूद्र आहात, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, तुमचे कोणत्या आश्रमामध्ये तुम्ही आहात त्या आश्रमानुसार आणि आपल्या वाट्याला काय काय आलेलं आहे आणि आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं की आपल्याला या नरदेहामध्ये आपल्याला परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे. तर तुकोबारांनी आपल्या आश्रमानुसार आपल्यासाठी कोणता मार्ग सांगितलेला आहे. जरी ज्ञानेश्वरीमध्ये अष्टांग योग मार्ग सांगितला तरी आपला तो अधिकार आहे का हे अगोदर जाणलं पाहिजे, आहे की नाही. अष्टांग योग साधनेमध्ये सुद्धा समाधीपर्यंत जाता येतं, त्या सगळ्या गोष्टीत. पण आपला तो अधिकार आहे का, आपल्याला आसनं लावता येतात का, आपलं शरीर एवढं तंदुरुस्त आहे का, आपल्याला फक्त निद्रासन येतं. ते कुठं पण कीर्तनात पण येतं. अशा प्रकारची स्थिती आहे. एवढं शरीर असं एवढं रबरासारखं असावं. अष्टांग योग साधना करायला शरीर असं रबरासारखं पाहिजे. ज्याप्रमाणे रामदेव बाबाचं शरीर कसं कर 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 वागतं आणि बरेचसे लोक टी व्हीत त्यांच्याकडे पाहू करतात. टी व्ही लावून देते आणि ते आपले पाहत राहते, ते काय करू राहिले, ते काय करू राहिले, आणि हे कुणकडं विलुंडकू पडते. अरे ते काय खातात, तू काय खाऊ राहिला, याचं काही गणित आहे का नाही. तू अर्धा किलो भजे खाल्लेत रात्री आणि तू काय करणार आहे, तू काय आसन करणार आहे. तुला रस्त्याने धडातच चालता येत नाही, मी अमुक करीन तमुक करीन. असे कुठं होत असतं का सांगा. मी मांडी घालून एक जणाला म्हणलं ह्या हाताने इकडचा अंगठा धरायचा आणि ह्या हाताने इकडचा अंगठा धरायचा. 15 मिनटं बेजार होता. एक धरलं की एक सुटायचं, एक धरलं की एक सुटायचं. साधं त्याला तेवढं सुद्धा करता आलं नाही. मला तुझा हा काम नाही.
मला शरीर जिथल्या तिथं कर 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 वाकावं. ते सर्कशीतले मुलं पाहिले कसे असतात तसे लागते त्याला तब्येत. त्यावेळेला ती साधना आपल्याकडून होते, एवढी होणार नाही. म्हणून आपण त्याचे अधिकारी असले तर करायचं. कर्मयोग दाखवलेला आहे. कर्मयोगानं कसं मार्ग कर्म करायचा, कर्म भगवंताला कसे समर्पण करायचे हेही सांगितलेलं आहे. हाही मार्ग दाखवलेला आहे. ज्ञान मार्ग आहे, पण ज्ञान मार्गासाठी सुद्धा खूप त्याग असावा लागतो. तिथे त्याच्या पायऱ्या आहेत. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व अशा पायऱ्या आहेत. सुरुवातीला सत्सद विवेक जागृत झाला पाहिजे. खरं काय जगामध्ये, खोटं काय आहे, सारासाराचा विचार कळाला पाहिजे. त्याच्यानंतर वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्य म्हणजे त्याग. त्यागानं या गोष्टी भेटत असतात. ज्ञान काही कुठेही मिळतं का सांगा तुम्ही? सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. संतांना शरण जावं लागतं. विवेक आहे, वैराग्य आहे. समाधी षटक म्हणजे मुमुक्षुत्व, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, ज्याला शमदम म्हणतात. शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान ह्या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. त्याच्यानंतर पुन्हा भगवंताच्या प्राप्तीची तीव्र तळमळ असावी लागते. सद्गुरूंची मोठ्या निष्ठेनं सेवा करावी लागते. त्यावेळेला या ज्ञानमार्गाच्या माध्यमातून आपल्याला ध्येयापर्यंत जाता येतं. म्हणून या ठिकाणी योग्य मार्ग जर तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी जर कोणता असेल तर तो भक्तिमार्ग. म्हणून भक्तिपंथ बहु सोपा या पापा येणे जाणे खेपा येणेचे के खंडती. साधू संतांनी आपल्याला हा भक्तिमार्ग सांगितलेला आहे. भक्तिमार्ग म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला त्या ठिकाणी गंध, गोपीचंदन उटी, तुळशीच्या माळा, हार मिरवती गळा रे, आणि भगवंताचं नामचिंतन, शुद्ध आहार विहार विचार आणि सर्वांतर्यामी परमात्म्याला बघणं हा खऱ्या अर्थानं योग्य मार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल. नंतर इतर अनेक प्रकारचे मार्ग आहे, अनेक साधनं आहेत, पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे आहेत. यज्ञ यागे स्वर्ग भोग आळ करिता तपे काम क्रोध खवळ नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढ करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. धन्य आनंदाची सापड, धन्य आनंदाची सापड, अहंकाराची प्राप्ती हो. धन्य आनंदाची सापड, यज्ञ आगे स्वर्ग भोग आड येते. यज्ञ करावं तर स्वर्ग भोग म्हणजे बोलावतो. त्या साधनाचा उपयोग झाला का? यज्ञ केलं तर स्वर्गात जा, स्वर्गातले भोग घ्या, पुन्हा खाली या. हां, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. म्हणजे यज्ञ आगे स्वर्ग भोग आड येते. करिता तपे काम क्रोध खवळते. तपश्चर्या करावं, काही खाणं पिणं वगैरे सोडून द्यावं तर काम क्रोधाधिक त्रास देतात. अनेकांच्या तपश्चर्या कामानं हे झालेल्या आहेत, भंग झालेल्या आहेत. अनेकांच्या तपश्चर्या क्रोधानं भंग झालेल्या आहेत. इतके तपस्वी ऋषी दुर्वासा मुनी, पण भयंकर क्रोध होता, राग यायचा त्यांना. म्हणजे तपस्वी लोकांना सुद्धा खूप राग येतो. करिता तपे काम क्रोध खवळती. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढ. नित्यानित्याचं जर ज्ञान घ्यायला लागलं, काही गुरुग्रही राहिले, ज्ञान 4 पुस्तकं शिकलं तर त्याचा अभिमान वाढतो. आमच्या मागे हे पदवी लावा, वेदशास्त्र संपन्न,
अभिमान वाटतो. आम्ही हे शिकलेलो आहे, अमुक शास्त्र शिकलेलो आहे, आम्ही या शास्त्राचे ज्ञानी आहोत, आमच्या मागे ह्या गोष्टी लावल्या नाही तर लोकांना कसं कळणार. आचार्य अमुक झाले तमुक झाले, हे सगळं याच्यामध्ये आता करता नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढते. करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. तीर्थयात्रेला फिरले तर त्याचाही माणसाला खूप अहंकार. महाराज आमच्या आयुष्यात तुमच्या कृपेनं हे मोदीक्ष 2 वेळेला 4 धाम झाले. मी म्हणलं माझ्या कृपेनं कसं काय, मी तर एकदम नाही गेलो. त्याच्यात माझी कृपा काय आली. पण बोलायची पद्धत, त्याचं बोलायची एक पद्धत असते की 2दा 4 धाम झाले, अमुक झालं, गया झाली, हे झाले ते झाले. अरे गया झाली पण तू ठिकाणावर आली का बाया. तुझा अजून स्वभाव बदलला नाही ना. नाही पालटले अवगुण, तीर्थे केल्याची काय खुण, नाही पालटले अवगुण. तीर्थाला जाऊन तुझा अवगुण गेला नाही ना अजून एखादा बी, तुझ्या अंगातल्या खोड्यात गेल्या नाही ना. उलट तीर्थाला तू गेल्यामुळं घरातले लोक सुखी झाले. हो, ते सुद्धा मागं म्हणते आम्ही लय दिवसाचं मागं लागलो. ह्या बाजूला सगळ्यांनी ठरवलं, सुना म्हणते याला पाठवायचंच आता. आज काम केलं इथं काय तरी इथं लय भनभन राहते, त्याच्यामुळे दिलं काढून. म्हणजे हे सगळं करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. जपता मंत्र बीजे चळची घाले घाला. एखादा बीजमंत्र म्हणावं तर वेळ लागतं माणसाला. ओम ह्रीं क्लीं वगैरे ह्याच्या नादी बरेच लागलेले लोक राहतात. ते म्हणजे आमची साधना चालू आहे. अरे तुला माहीत नाही ते ह्रीम क्रीम करू नको. एखादं नाही ते कुठाने होऊन बसत. करिता मंत्र बीजे चळती झाली घाला, कधी चळ लागून जातो माणसाला. अशा अनेक गोष्टी आहेत. करिता मंत्र बीजे चळची घाली घाला. हो, सोवळे मिरविता विधी निषेध आगळा. करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा. आता ह्याची धनीवरी घ्यावयाला वो. धन्य हे आनंदाची सापडली. अनेक गोष्टी आपण करत असलो तरी त्या मार्गानं आपल्याला ध्येय गाठता येईल का नाही हे काही सांगता येणार नाही. तीर्थयात्रा वगैरे जर आपल्याकडून झालं तर ते पुण्य कोणाला सांगू नये. याच्यासाठी अन्नदान करताना त्याचं नाव मावद येते. आपण ज्याला माऊंद म्हणतो ना, माऊंद हे शब्द आपण केलेला आहे, पण त्याचा अर्थ होतो मावद, म्हणजे केलेलं पुण्य तोंडातून सांगू नको, त्याला मावद म्हणतात. पण त्याचा बोभाटा केल्याशिवाय आपण राहत नाही. म्हणजे अनेक गोष्टी या मार्गाला आपण लागलेलो आहेत. भजन करत नाही, साधना करत नाही असा माणूस तुम्हाला सापडणार नाही. पण साधू संतांनी दाखवलेल्या मार्गानं जे जातील त्यांचंच कल्याण होईल. म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे. तेनेची पंथे चालो जाता, चालो जाता. तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. किती चकारात्मक गोष्ट लिहिली निळोबारांनी. स शब्द लावला. तेनेची पंथे म्हणजे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे.
ज्ञानोबाराने सांगितलं त्या पंथानं तुम्ही जर चाललात तर तुमचं कल्याण आहे. तुकोबाराने ज्या गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत त्या मार्गाने तुम्ही जर चाललात तर तुमचं कल्याण आहे. आता सध्याला फार अवघड गोष्ट झालेली आहे. तुकोबाराने लिहून ठेवलं वेगळं आणि आपण सप्त्याचा एकदम बाजार करून टाकला. त्यांचा पंथ आपण करत नाही म्हणून सप्त्या करणाऱ्याचं सुद्धा काय होईल हे नाही सांगता येत. पुण्य लागेल का पाप लागेल हे सांगता येणार, कारण तुकोबाराने सांगितले ना, तुका म्हणे देते घेते ते नरकाशी जाते. देणाऱ्या घेणाऱ्याला नरकाला जावं लागतं. सध्याची असं काळ आलेला आहे महाराज की 7 दिवस नामस्मरण करा. भेटत असतील तर निष्काम सेवा करणारे साधू संतांची सेवा करा, नाही तर नामस्मरण करायचं. शेवटच्या दिवशी काला करून प्रसाद द्यायचा. बाकी काही खरं राहिलेलं नाही आहे. फार अवघड गोष्टी आहेत की आपण जे करत आहोत की तुकोबारायांच्या मार्गानं आपण चालत नाही. त्यांनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे आपण ते पालन करत नाही आहे आणि पालत न केल्यामुळं गुंताडा निर्माण होईल. म्हणजे करूनसुद्धा शीण येऊन जाईल. येथे अवघे वाया गेले, सगळे सायाच तुमचे वाया जातील. एवढे तुम्ही कुटाने केलेले वाया जातील. आपल्याला जरी वाटत असेल की आम्ही 5 लाखाचा सप्ताह केला, पण त्याच्यात जे तुम्ही कार्यक्रम केलेले तुकोबाराच्या मनाच्या विरुद्ध गोष्ट झाली, विरुद्ध गोष्ट झाली. आता आमचे वडील आहे आदरणीय प्रातस्मरणीय भक्तराज महाराज, ज्यांनी कधी कोणाच्या एका पैशालासुद्धा हात लावला नाही, कोणाची भाकरी खाल्ली नाही, घरून डबा न्यायचा खायचा. त्यांच्या प्रित्यर्थ जो त्रैदिनी सप्ताह होतो बेलगावला, तिथे पाकिटं वाटले जातात. ही खरोखरच भक्तराज बाबाला आवडणारी गोष्ट आहे का? जे करतात लोक, ते कोण करतात मला माहीत नाही, पण ते जे करतात त्याला प्रोत्साहन देऊन आणि त्याला तुम्ही म्हणत असाल की आम्ही तो मार्ग बरोबर पकडलेला आहे, तर ते बरोबर नाही. कारण ते केलेलं कर्म तुम्हाला चुकीचं होईल. ते म्हणून इथे जे सांगितलं तेनेची चकारात्मक कर लोक तेनेची पंथे चालू जातात. तेनेची पंथे अशा प्रकारचे काही इतकी गरज नाही. बरीचशी महाराज लोक म्हणतात तुम्ही म्हणता पैसे घेऊ नका, आम्हाला ह्या गावचे त्या गावाला जातं, ह्या जिल्ह्यात त्या गावाला, काही आवश्यकता नाही इतक्या लांब लांब फिरायची. तुमच्या परिसरातलेही 10-5 लोक तुम्ही सुधरवले तरी खूप झालं. तुम्ही काही तुकाराम महाराजांचे अवतार नाही की तुम्ही कोणते नामदेव महाराजांचे अवतार नाही तिथं आलेले. तुम्ही फक्त जवळपासचे 10-5 लोक जरी नीट केले म्हणजे त्यांना सुसंस्कारित केलं तरी तुमचा परमार्थ झाला. काय गरज आहे तुम्हाला इतक्या लांब जायचे नाही करायचे, काही आवश्यकता नाही. म्हणजे कारण कसं आहे, तो तुम्ही करताय पण तो ट्रॅक सुटू लागला ना, तो मार्ग सुटू लागला ना. मार्ग सुटून कोणकडे गेले तर कसं होणार सांगा. आता मोठा डोंगर आहे, त्याच्यात तुम्हाला एक विशिष्ट रस्ता करून गेलेला आहे आणि त्या रस्त्यानं जर तुम्ही गेले तर डोंगराच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकतात. पण तुम्ही जो रस्ता सोडून जर बाजूला पाय दिले तर खोल दरीत पडावं लागेल ना. मार्ग चुकला तर दरीत पडावं लागेल. धोक्याचे सिग्नल आहे. म्हणून बाबूजी धीरे चलना. त्याच्या आधी काय बडे धोके है इस रास्ते. याच्यात फार मोठे धोके. कारण काय, हे शब्द फार महत्त्वाचे. तेनेची अंडरलाईन, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, न तर गुंताडा होणारच. तुमचं शरीर मिळालेलं वाया जाणार. तुम्हाला जन्ममरणाच्या गर्तेमध्ये जावंच लागणार. सकारात्मक गोष्ट आहे. आणि जर तुम्ही या ट्रॅकवर चालले तर भगवान दयाघन आहे. कधी न कधीतरी कभी तो दीन दयाल के झनक पडेगी का. राम राम कहते रहो जब लग घट में प्राण, कभी तो दीन दयाल के झनक पडेगी कान. कधी तर कधी भगवंताला दया येईल की हे योग्य मार्गाने चाललेले आहेत. परमात्मा जाणणारा आहे, तो अंतर्यामी आहे. म्हणून आपण ट्रॅक सोडू नका. निळोबाराने तुम्हाला जो शब्द लिहिला तो फार महत्त्वाचे. तेनेची पंथे चालो जाता, ज्या संतांनी मार्ग दाखवले, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत पुढे, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई.
रखुमाई मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत पुढे संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय मोडून या नाना मते देती सिद्धांते सौरसू. साधू संतांचा एवढा दयाभाव आहे की अनेक लोकांचे अनेक मत आहेत, अनेक सिद्धांत सांगणारे लोक आहेत. हो, 6 आस्तिक दर्शनकार आहे, 6 नास्तिक दर्शनकार आहेत. सांख्यशास्त्र वेगळं बोलतं आहे, न्यायशास्त्र वेगळं बोलतं आहे, पतंजली वेगळं आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहे. अनेक जणांचे अनेक मत आहेत. बहुतांची बहुत मते अवघी रीते पोकळ. आत्मचिंतन करताना अनेक प्रकारे लोक बोलत राहतात. पण मोडून या नाना मते, जसं मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तरण केला राज्यभार चाल्यास. अनेक प्रकारच्या वाटा मोडल्या साधू संतांनी आणि देती सिद्धांते सौरसू. तुम्हाला योग्य अशा प्रकारचा गोड सिद्धांत तुमच्या हातामध्ये दिलेला आहे की तुम्ही निष्काम भावनेनं भगवंताची सेवा करा, निष्काम भावनेनं भजन करा, नामस्मरण करा, कथाश्रवण करा. अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारच्या मागण्या ठेवू नका. अहो, व्यवहारातली एखादी गोष्ट आहे, एखादा मनुष्य जर एखाद्याजवळ गेला आणि त्याने त्याची खूप स्तुती केली, काय बाबा तुमचा अधिकार आहे, तुम्ही असे आहात, तुम्ही असं आहात, तुम्ही गर्भ श्रीमंत माणसं आहात, घरंदाज लोक आहेत, काय तुमच्या घरातले संस्कार. बऱ्याच वेळ स्तुती केली, त्याला चांगलं वाटू लागलं, कारण स्तुती सगळ्याच आवडते. पण मागून तो मला कुणीकडे येणं केलं होतं, काही नाही, मला ₹1,00,000 पाहिजे होते. तुमच्यासारख्याकडे काम झाल्याशिवाय राहणार नाही असं मला खात्री होती. पण तो मनुष्य लगेच म्हणतो की यानं एवढी जी स्तुती केलेली आहे, ही कशासाठी केली आहे? ₹1,00,000 केली. हे साध्या माणसाला सुद्धा कळतं, भगवान महादेवाला कळणार नाही. साध्या माणसाला कळतं की याने किती मंत्र म्हणलेले आणि आपल्याला किती स्तुती केली, तर याचा उद्देश ₹1,00,000. त्याप्रमाणे आपल्या उद्देशाची सोय जाणे हृदय निवासी, असं नाटाच्या अभंगात आहे की नाही, की आपला उद्देश काय आहे भगवान महादेवाला कळणार नाही. तुम्ही जरी तिथं स्तोत्र म्हणले, ओम नमः शिवाय त्रिलोचनाय, हो अनेक जरी म्हणायला लागले, सौराष्ट्रे सोमनाथांच्या शिशल्य मल्लिकार्जुन, पण त्यांना माहिती आहे की हा कशाला बसलेला आहे. आणि ज्याच्यासाठी तो आलेला आहे त्या वस्तूची ती भक्ती असते, हे लक्षात ठेवा. ती महादेवाची भक्ती होऊ शकत नाही, त्याची भक्ती आहे ती. तुमचं जे काम आडलेलं आहे त्याची ती भक्ती आहे. अनेकांची अनेक कामं, अनेक ताणं, त्याच्यासाठी तो आलेला आहे, तो महादेवासाठी आलेला नाही. हे सामान्य माणसाला जर कळतं तर महादेवाला ही गोष्ट कळणार नाही. म्हणून आपला जो ट्रॅक आहे तो साधू संतांच्या याच्याप्रमाणे असला पाहिजे. तुकोबाराने ज्या निष्काम भक्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे, अनेक मार्ग त्यांनी मोडकळीला आणले. मोडून या नाना मते देती सिद्धांते सौरसू, निळा म्हणे ऐशे संत कृपावंत सुखसिंधू. अशा प्रकारचे जे अधिकार संपन्न संत आहेत ते खऱ्या अर्थानं कृपेचे समुद्र आहेत, कृपावंत आहेत ते, आणि सुखाचे सिंधू म्हणजे समुद्र आहेत. खरं आत्मसुख त्यांच्याकडे आहे, खरी कृपा त्यांच्याकडे आहे, त्यांच्या ठिकाणीच कृपा राहत असते. कृपालुर अशा प्रकारचं ह्या अभंगाचा भाव सांगितलेला आहे. आता मे महिन्यामध्ये धोंड्याचा महिना लागणार आहे, त्याला कोणता महिना म्हणतात? अधिक मास. अधिक मास. आणि धोंडे खातात लोक म्हणून त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. आणि जावईला बोल, धोंड्यात महिन्यात जावायला जास्त मानतात राहते. हे सगळे आहे आपल्या संसाराच्या गोष्टीत. त्या अधिक मासामध्ये इथं आपले भागवत होणार आहे. एकनाथी भागवत सांगण्याचा संकल्प यावेळेला 24 मेपासून सुरुवात होणार आहे. चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं भागवत होणार आहे. श्रीमद भागवत आपण मागे सांगितलं, तर त्याच्यात मानस असा आहे
की आमचा जो मुलगा ज्ञानेश्वर आहे त्याच्याकडचं नाथ एकनाथ महाराजांचं चरित्र हे सकाळी त्याच्याकडून घ्यावं असं इच्छा झाली. सध्या वाटतं सकाळी 7 ते 8 सव्वा 8पर्यंत ते चरित्र आणि संध्याकाळी आपला जो वेळ असेल 5च्या पुढे म्हणा एकनाथी भाग. आणि त्या एकनाथी भागवतामध्ये आमचा हा जो नाथ आहे त्याच्या एकनाथी भागवतातले सगळे श्लोक पाठ आहे म्हणून श्लोक त्याला म्हणायला लावायचे. मग ते अर्थ मी सांगणं म्हणजे अर्धा ताण माझा बी कमी झाला, अर्धं काम त्याने. अशा प्रकारचं हे फार गोड अशा प्रकारचा कार्यक्रम होण्याचं ठरवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं नाथांनी ज्ञानोबारांनी लिहिलेला तोच खरा मार्ग आहे. आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर अशा मार्गानेच मनुष्य चाललं पाहिजे. संसारामध्ये सुद्धा काही अनुभवी लोकांचं ऐकलं पाहिजे तर संसारी नवरा बायको सुखी होतात. काही अनुभव ज्यांना आलेला आहे संसारात त्यांच्याकडे जाऊन विचारलं पाहिजे, बाबा आमच्याकडे असं असं होऊ राहिलं आहे, लई तापड आहे हो असं आहे. तर ते अनुभवी लोक सांगतात, बाबा जर भांडणं झाली पहिली गोष्ट तू तिला मॅडम म्हणू, तर तू मॅडम म्हणलं ती तिला तुला बालवाडीचं समज येते. तू मॅडम म्हणला का तुला ती बालवाडीतला विद्यार्थी समज, म्हणून ते करू नको. म्हणजे अनुभवी लोक सांगतात. दुसरी गोष्ट ती लई बोलायला लागली तर काहीच बोलायचं नाही. हे पहिलं सूत्र संसार. उगं गपचूप बसायचं. मग अर्धा 1 घंट्याने एकदम शांत झाल्यानंतर 1 घंट्याने मग अजून दुसरा नियम आहे, बसलेलं मोहळ उठवायचं नाही. विठाला विठाला असं. तर हे जसे संसारातले मार्ग आहेत सुखी होण्याचे. हो संसार मला एका जण विचारलं, म्हणले लग्न झालेले नवरा बायको हे सुखी संसार चाललं आहे कशावर ओळखायचं. म्हणलं काही नाही, बायको थोडी जाड होऊ राहिली माणूस टकल्या व्हायला लागला समजायचं सुखी हो, संसार सुखी आहे. असं एक सूत्र आहे त्याच्यातलं. अजून पण काही सूत्र आहे आता नाही सांगणार. असो तर हे सगळं तुम्हाला मी संसारातले जसे मार्ग आहेत सुखी होण्याचे तसं पारमार्थिक मार्ग आहेत हे सगळे लक्षात ठेवा. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. एकादशी वगैरे कोणाची नाही ना. विठ्ठल जय जय